नमस्कार शेतकरी मित्रांनो, 44,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 33 कोटीची नुकसान भरपाई. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन सातत्याने काम करत असे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईची त्यांना मिळावी यासाठी पीक विमा योजना त्यांनी राबवली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यात 44,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाचा समारंभ येथील जिल्हा क्रीडा मैदानावर आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राहुल कार्डिले, मुख्य अधिकारी रोहन घोगे, जिल्हा पोलीस अधीक्षक नुकल हसन, अप्पर अधिकारी नरेंद्र फुलझाडे, अप्पर पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर सागर कवटे, निवासी जिल्हाधिकारी गणेश खाताळे उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांना अभिवादन केले. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा अभिवादन करून शेतकऱ्यांबद्दल माहिती दिली की आता शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आपल्याला माहिती आहे, गारपीट, नुकसान भरपाई, अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. तर शेतकऱ्यांना मदत करणे सुद्धा आता गरजेचे होते. तेव्हा त्यांनी 44,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 36,000 कोटीची म्हणजे 36 कोटीची विमा भरपाई ही एकट्या वर्धा जिल्ह्यासाठी त्यांनी घोषित केली. तर मित्रांनो, पुढे काय म्हणता आपण ते बघू. ₹1 पीक विमा योजना संरक्षित केली. यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदा 2,27,000 विमा अर्ज प्राप्त झाले. सर्वात आधी याच्या पहिले इतके अर्ज कधी या जिल्ह्यात प्राप्त झाले नव्हते. या शेतकऱ्यांना 2,55,000 हेक्टर क्षेत्राला संरक्षण मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत तसेच पोलीस व विविध पथकाद्वारे पथसंचलन सुद्धा करण्यात आले. विविध शाळातील विद्यार्थ्यांना देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तर मित्रांनो, हे एका जिल्ह्याला ही मदत चालू झाली, तर अन्य जिल्ह्यांना सुद्धा आता हळूहळू मदत ही मिळणार आहे. परंतु कोणकोणत्या जिल्ह्याला आता मदत मिळणार आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशी नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर आता व्हिडिओ समाप्त करूया. धन्यवाद.